जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आधी बीज एकले अंकुरले रोप वाढले, वाढता वाढता वाढले आकाशा एवढे जाहले. हे आपण नेहमीच ऐकतो, पण तुम्हाला माहिती आहे का हे अभंग रचले कोणी? तर श्री संत तुकोबारायांनी. तुकोबारायांचे महत्त्व हे फक्त अभंगांपुरते नाहीये, तर संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक अजरामर नाव आहे. त्यांच्या अभंगांमधून विठ्ठल भक्तीचा ओघ वाहतो आणि सामाजिक सुधारणांचा संदेश मिळतो. दरवर्षी फाल्गुन कृष्ण द्वितीयेला साजरा होणारा तुकाराम बीज हा दिवस त्यांच्या सदेह वैकुंठ गमनाची स्मृती जागवतो. 2026 म्हणजे यावर्षी हा दिवस 5 मार्च रोजी आला आहे, म्हणजे आजच तुकाराम बीज हा सोहळा आहे. तर आपण याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण स्वामी समर्थ महाराजांना स्मरूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावात इसवी सन 1608 मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होते. त्यांचे वडील बोल्होबा आणि आई कणकाई हे विठ्ठल भक्त होते. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे पंढरपूरच्या यात्रा करणारे एकनिष्ठ भक्त होते. तुकारामांचे कुटुंब देहू गावातील प्रतिष्ठित सावकार होते, ज्यांना कर वसुलीचा अधिकार होता. तुकारामांच्या जीवनात अनेक दुःखे आली. वयाच्या 18व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी भीषण दुष्काळात त्यांची पहिली पत्नी आणि लहान मूल उपासमारीने मरण पावले. दुसरा विवाह जिजाबाई म्हणजेच आवली यांच्याशी झाला, पण त्या कर्कश स्वभावाच्या होत्या. या विपत्तीने तुकारामांचे मन प्रपंचातून विरक्त झाले. ते देहू जवळच्या भावनाथ पर्वतावर जाऊन विठ्ठल नामस्मरणात रमू लागले. स्वप्नामध्ये बाबा चैतन्य नावाच्या संतांनी त्यांना रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा दिली. त्यानंतर तुकाराम महाराजांनी 17 वर्ष जगाला भक्तीचा उपदेश दिला. ते वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत झाले. त्यांनी सुमारे 4500 अभंग रचले, जे तुकाराम गाथा नावाने संग्रहित आजही आहेत. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, समता, दया आणि सामाजिक सुधारणांचा आग्रह दिसतो. ते म्हणतात, अभंग म्हणजे विठोबाचे गान, भक्तीचे ते अमृताचे पान. तुकाराम महाराजांनी जातीभेद, धार्मिक दांभिकता आणि सामाजिक अन्यायावर टीका केली. त्यांचा विरोध झाला, पण निंदकही त्यांचे भक्त झाले. ते छत्रपती शिवाजी महाराजांनाही भेटले. याच्या कथा अनेक आपण इतिहासात बघतो. जेव्हा कीर्तन करताना ते सदेह वैकुंठाला गेले असं म्हणतात. तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस. तुकाराम बीज म्हणजे तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी तुकाराम महाराजांनी आपल्या शेवटच्या कीर्तनात विठ्ठल नाम घेत घेतच सदेह वैकुंठ गमन केले असं म्हणतात. बीज म्हणजे द्वितीया तिथी. हा दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक मुक्तीचा प्रतीक आहे. वैकुंठ गमन म्हणजे देहासह विष्णू भगवंतांच्या लोकात जाणे, जे भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहे. आध्यात्मिक महत्त्व म्हणजे हा दिवस भक्तीच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. तुकारामांच्या अभंगांद्वारे विठ्ठल नामस्मरण करून भक्त मुक्ती मिळवू शकतात. सामाजिक महत्त्व म्हणजे तुकाराम महाराजांनी समता आणि दयेचा संदेश दिला. हा दिवस जातीभेद दूर करून सर्वांना एकत्र आणतो. आणि सांस्कृतिक महत्त्व म्हणजे वारकरी परंपरेत हा दिवस कीर्तन आणि अभंग गायनाचा आहे. देहूतील चमत्कार म्हणजे देहूतील नंदुरकी वृक्ष या दिवशी हलतो असा विश्वास आहे, जो तुकाराम महाराजांच्या कृपेचं प्रतीक आहे. यावर्षी हा दिवस 5 मार्च म्हणजे आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्रामध्ये, विशेषतः देहू आणि पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो. लाखो वारकरी देहूला जमतात. कीर्तन, अभंग गायन आणि पालखी सोहळा होतो. इंद्रायणी नदीकाठी कीर्तन सत्र चालते. वारकरी परंपरेत भजन, हरिपाठ आणि विठ्ठल पूजा होते. पंढरपूरच्या वारीसारखा उत्साह असतो. घरगुती उत्सवात भक्त घरी अभंग गातात, विठ्ठलाची आरती करतात आणि प्रसाद वाटतात.
संत तुकाराम बीज हा केवळ एक दिवस नाही तर भक्तीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा आहे. तुकाराम महाराजांच्या शिकवणींना जीवनात उतरवा. विठ्ठल नामस्मरणात रमून जाऊन समता आणि दयेचा संदेश पसरवा. तुका म्हणे विठोबा विठोबा असा जप करत या पवित्र दिवसाचा लाभ घ्या. रामकृष्ण हरी. तर तुकाराम बीज या दिवसाचे महत्त्व सांगणारा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.